श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 1.3 पाहणार आहोत. त्याचा फर्स्ट क्वेश्चन बघा. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. म्हणजे खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते काय आपल्याला इफ आणि देन ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे जर तर. आता त्यामधील फर्स्ट बघा. द अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरेलिलोग्रॅम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे पॅरेलिलोग्रॅमचे अपोजिट अँगल्स असतात ते काय कॉन्ग्रुएंट असतात. ओके, आपल्याला आता इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये हे कसं लिहायचं ते बघूया. तुम्ही बघितलं तर पॅरेलिलोग्रॅम हा एक क्वाड्रिलॅटरल असतं. मग आपण असं लिहू शकतो की इफ ए क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरेलिलोग्रॅम देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे ह्याचा काय अर्थ चेंज होत नाही. ओके, म्हणजेच काय लिहायचं आहे, इफ ए क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरेलिलोग्रॅम then its opposite angles are congruent. ओके, आणि ज्यावेळी क्वाड्रिलॅटरल कधी घ्यायचं आहे, क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय चार बाजू. ज्यावेळी पॅरेलिलोग्रॅम, स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस असं असेल त्यावेळी आपल्याला काय क्वाड्रिलॅटरल घेता येतं. आता त्यामध्ये सेकंड बघा काय आहेत. सेकंड काय आहे, द डायगोनल ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता इथं बघितलं तुम्ही तर रेक्टँगल आलेला आहे, त्यामुळे इथंही काय घ्यायचं आहे, इफ ए क्वाड्रिलॅटरल. If a quadrilateral is a rectangle then आता काय येणार आहे, इट्स डायगोनल आर कॉन्ग्रुएंट. इट्स डायगोनल आर कॉन्ग्रुएंट. तुम्ही इथंही बघितलं की इथंही काय अर्थ चेंज झालेला नाही आहे. म्हणजे रेक्टँगलचे डायगोनल आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. हे जर तरच्या फॉर्ममध्ये कसं होतात, जर तो क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल असेल तर त्याचे डायगोनल हे काय कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे अर्थ तोच राहिलेला आहे. ओके, आता आपण थर्ड बघूया त्यामधली काय आहेत. आता थर्ड बघा. इन ॲन आयसोसेलेस ट्रायंगल द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स and the midpoint of the base is perpendicular to the base. तुम्ही ह्यामध्ये बघितलं तर इथं काय आयसोसेलस ट्रायंगल आलेला आहे, बरोबर. म्हणजे कसं येणार आहे तर तो ट्रायंगल आलेला आहे, त्यामुळे इफ ए ट्रायंगल इज ए आयसोसेलस ट्रायंगल असं येणार आहे. कसं, इफ ए ट्रायंगल, बरोबर आहे का, तर हा ट्रायंगल आलेला आहे. इफ ए ट्रायंगल इज an isosceles ओके ट्रायंगल, देन आता नंतर ह्या पुढचं जे आहे हे सेंटेन्स आहे असं येणार आहे. देन सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स and the midpoint of the base is perpendicular to the base. एकदम इझी आहे. आयसोसेलस ट्रायंगल आहे त्यामुळे आपण घेतलेलं आहे इथं इफ ए ट्रायंगल इज ए आयसोसेलस ट्रायंगल. आणि नंतर जे पुढचं जे आहे सेंटेन्स ते आपल्याला देन घालून आहे असंच लिहायचं आहे. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 बघा.
राईट द कन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत ते आपल्याला काय कॉन्व्हर्स करून लिहायचे आहेत. आता क्वेश्चन नंबर 1 तुम्ही बघितलात तर ते काय कंडिशनल म्हणजे स्टेटमेंट लिहायचं होतं आणि ह्यामध्ये आपल्याला काय कॉन्व्हर्समध्ये लिहायचं आहे. आता दोन्हीमध्ये फरक काय आहे बघा. इथंही इफ आणि देनचा यूज करायचा आहे, इथंही इफ आणि देनचा यूज करायचा आहे, पण दोन्हीमधलं चेंजेस आधी आपण बघूया. तुम्ही इथं बघितलं तर कंडिशनल स्टेटमेंट एक दिलेली आहे. इफ ए नंबर इज ए प्राईम नंबर देन इट इज इवन ऑर ऑड. तुम्ही इथं बघितलं तर आणि आता कॉन्व्हर्समध्ये बघा. इफ ए नंबर इज इवन ऑर ऑड देन इट इज ए प्राईम नंबर. आता इथं जे इफ नंतरचं जे वाक्य आहे सेंटेन्स आहे ते देन नंतर आलेलं आहे आणि देन नंतरचं जे सेंटेन्स आहे ते काय इफ नंतर आलेलं आहे. ह्या दोन्हीमधला एवढा चेंजेस आहे. आय होप की तुमच्या ते लक्षात आलं असेल. आता आपण फर्स्ट ह्यामधील काय आहे ते बघूया. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. आता ह्याचं मग कसं होतं तर द अल्टरनेट अँगल्स मेड बाय टू लाईन्स. ओके, द अल्टरनेट अँगल्स मेड बाय टू अँगल्स म्हणजे इथं पॅरलल येणार नाही. ओके, इफ अल्टरनेट angles made by two lines and its transversal are congruent. Okay, then the lines are parallel. आता इथं काय येणार आहे, the lines are parallel. The lines are parallel. Okay. आता तुम्ही बघितलं तर इथं काय कॉन्व्हर्स म्हणजे उलट केलेलं आहे आपण सेंटेन्स, पण काय अर्थ चेंज झालेला नाही. तसेच आता आपण सेकंड बघूया. इफ ए पेअर ऑफ द इंटिरियर अँगल्स मेड बाय ए ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. आता इथंही आपल्याला काय इफ आणि देन ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, तर हे कसं दिलेलं आहे कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं आहे. आता आपल्याला हे कॉन्व्हर्समध्ये लिहायचं आहे. आता कॉन्व्हर्स म्हणजे आपण मगाशी बघितलंच आहे की म्हणजे जे देन नंतरचे जे वाक्य असतं ते इफ नंतर घालायचं आणि इफ नंतरचं जे वाक्य आहे ते देन नंतर घालायचं. तुम्ही बघितलं तर आता देन नंतर हे वाक्य कोणतं येते तर द लाईन्स आर पॅरलल. पण ह्या लाईन्स आहेत त्या काय टू लाईन्स आहेत. ओके, मग आपलं पहिलं इफ नंतर वाक्य काय येतंय ते बघा आधी. इफ टू लाईन्स आर पॅरलल. ओके, इफ टू लाईन्स आर पॅरलल. आता देन नंतर म्हणजे हे जे इफ नंतरचं जे वाक्य आलेलं आहे ते देन नंतर येणार. राईट, म्हणजेच देन द पेअर ऑफ काय इंटिरियर अँगल. ओके, इंटिरियर अँगल्स मेड बाय ए ट्रान्सव्हर्सल of two lines are supplementary. ओके, म्हणजे इफ नंतरचे जे वाक्य आहे ते देन नंतर घालायचं, देन नंतरचं जे वाक्य आहे ते इफ नंतर घालायचं. खूप म्हणजे इझी आहे. आता आपण थर्ड नंबर बघूया काय आहे तो. आता थर्ड नंबर बघा. द डायगोनल ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे रेक्टँगलचे डायगोनल आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, आता आपल्याला हे इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये कसं लिहायचं ते बघूया, म्हणजेच कॉन्व्हर्समध्ये कसं लिहायचं. आता आपण हे बघितलं तर असं लिहू शकतो. इफ द डायगोनल ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. का तर इथं रेक्टँगल आलेला आहे त्यामुळे आपण
काय लिहू शकतो तर क्वाड्रिलॅटरल. इफ द डायगोनल ऑफ ए quadrilateral are congruent. Okay, then the quadrilateral is rectangle. Then that okay, that quadrilateral is rectangle. म्हणजे काय तर जर क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतील तर काय होतं क्वाड्रिलॅटरल इज ए रेक्टँगल. म्हणजे तर असा क्वाड्रिलॅटरल असतो तो काय रेक्टँगल असतो. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपले काय प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व करून झाले आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून नक्की तुम्ही विचारू शकता आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.